चला तर मंडळी, अगदी हॉटेलसारखे कोबी मंचुरियन करण्यासाठी एक ताजा कोबी घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं आपण किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि थोडीशी बारीक कापलेली शिमला मिरची आणि एक बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालायचा आहे आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर घालायचा आहे. आता थोडेसे मसाले घालूया. अगदी अर्धा चमचा सोया सॉस घालूया, त्यामुळे चव आणखीन छान होते. अर्धा चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालूयात आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. पहिल्यांदा हे कोरडे मसाले आणि सर्व मिश्रण आहे ते छान असं एकजीव करायचं. म्हणजे काय होतं की मिक्स करताना आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आपण कोबीमधलं पाणी बाजूला काढलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला अगदी 1 ते 2 चमचे पाणी लागणार आहे. हे बघा, अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी पटकन होतात हे कोबी मंचुरियन, काही वेळ लागत नाही, पण चवीला खूप छान असे लागतात. छान असं मळून झाल्यानंतर त्याचे तुम्हाला आवडतील तसे छोटे-छोटे गोळे करून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे गोळे करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. सगळे गोळे मी अशाच पद्धतीने करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता छान असे गोळे करून झालेले आहेत. आता तेल तापत ठेवले. तेल छान तापलं की त्यामध्ये हाय टू मीडियम फ्लेमवर छान हे गोळे अगदी कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी छान असे तळून घ्यायचे आहेत, हलकासा बदामी रंग येईपर्यंत. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम खूप जास्त बारीक ठेवायची नाही, मीडियम टू हाय ठेवायची. म्हणजे काय होतं, हे गोळे आहेत ते छान असे तळले जातात. आता गोळे तेलामध्ये घातल्यानंतर लगेच पलटी करायची नाहीत. 1-2 मिनिटं झाल्यानंतर आपण एक बाजू पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. आता छान सगळ्या बाजूने हे बॉल आहे ते आपण तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सुरेख रंग आलेला आहे. मस्तपैकी हे आपले हे कोबीचे जे बॉल आहेत ते छान असे तळून झालेले आहेत. हे बघा मस्त. आता सगळे बॉल मी असेच तळून घेते आणि काढते. हे बघा मस्तच. छान असे सगळे बॉल मी तळून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण ग्रेव्ही करायला घेऊया. तर ग्रेव्ही करण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी तेल छान तापल्यानंतर आलं लसणाचे तुकडे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत. शक्यतो चॉप करून घालायचं आलं लसूण, म्हणजे छान दाताखाली येतं. त्यानंतर एक मोठा उभा चिरलेला कांदा आहे, तो सुद्धा छान असा बदामी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे. त्यानंतर उभी चिरलेली शिमला मिरची घालूया. ती सुद्धा 2-3 मिनिटं परतून घेऊया. कांदा आणि शिमला मिरची परतताना किंवा हे आलं लसूण आपण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची. म्हणजे खूप अशा ह्या भाज्या आहेत त्या नरम होत नाही, क्रंची राहतात. त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीरचे देठ घालते. त्याने चव खूप छान येते म्हणून. हे बघा, ती सुद्धा परतून घेतलेली आहे. मस्तच. 2-3 मिनिटं ह्या सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालूया. अर्धा चमचा व्हिनेगर घालायचा आहे. 1 चमचा टोमॅटो केचप घालूया. अगदी थोडीशी इथे लाल तिखट घालूया. थोडंसं मीठ घालूया. काळी मिरी पावडर घालायची आहे आणि हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. छान असे परतून घेतल्यानंतर रंग किती सुरेख आलेला आहे ते. मस्तच. हे बघा, 2 मिनिटं छान हे मसाले आणि भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत. आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, ह्या अशाच पाहिजेत. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे पीठ आणि त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालून स्लरी बनवलेली आहे, ती स्लरी यामध्ये घालूया. हे बघा आणि छान अशी मिक्स करून घेऊया. हे बघा, कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यानंतर थोडंसं मिश्रण घट्टसर वाटत असेल तर थोडं पाणी आणखीन ॲड करावं. हे बघा, मला इथे थोडंसं मिश्रण घट्ट वाटते, त्यामुळे थोडंसं पाणी मी आणखीन ॲड करणार आहे. हे बघा, जसं जसं तुम्ही परतणार तसं घट्ट होणार ते. आणखीन थोडंसं पाणी ॲड करूया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा रंग किती सुरेख आलेला आहे. हे बघा मस्तच. छान रंग आलेला आहे. आता एक हलकीशी उकळी आल्यानंतर लगेचच आपण हे तळून घेतलेले जे बॉल आहेत कोबीचे ते यामध्ये घालूया आणि आणखीन एखाद मिनिटं परतून घेऊया आणि लगेचच सर्व करायचं आहे. मस्तच. तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे.
छानच आणि ग्रेव्हीसुद्धा किती छान झालेली आहे बघा. हे मंचुरियन अशा पद्धतीने तुम्ही केलेत आणि घरी खाल्लेत तर हॉटेलचे मंचुरियन विसरून जाल. इतकी मस्त रेसिपी आहे आणि सोपी रेसिपी आहे. छानच. आता वरून फक्त बारीक कापलेली कांद्याची पात घालायची आहे आणि गरमागरम कोबी मंचुरियन सर्व्ह करायचे आहेत. मस्त झालेले आहेत. तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे. आता मस्तपैकी गरमागरम खायला घेऊया. वरून थोडीशी कांद्याची पात घालायची आहे. म्हणजे दिसायलाही देखणं दिसतं. अशाच रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.